या साईडला आलं लोटे साईडला की घाणेरडा वास चालू झाला. भाई का गव्हर्नमेंट इथे काय ऍक्शन घेत नाहीये? मला याचा अजून एक सीन समजलंय की ह्या प्रदूषणाचा इफेक्ट कोकणात होतोय. म्हणजे ही लोक काय सगळंच वाट लावतायत, पाणी पण प्रदूषित करतायत, हवा पण प्रदूषित करतायत, पुन्हा एन्व्हायरमेंटची वाट लावतायत, तरी पण यांना परमिशन दिले. भाई कुठले डेव्हलपमेंट चालू आहे? आता वाड्याची इथे म्हणजे ना भरपूर काजूची झाडं, आंब्याची झाडं, फणसाची झाडं इकडे आहेत. तिकडे एक केरडा करत काका त्यांनी मला सांगितलं की यावेळेस काजूचा मोहर ना एवढे आलेले ना की प्रत्येक झाडावरनं नाही ना म्हणता 350-400 काजू निघाला असता. बट इथे जे लोट्याला हे बांधले ना, यांच्या हवेमध्ये एवढं केमिकल आहे ना, सकाळचं ना रोज आपल्या इथे गावी चिपळूणला धुकंच असतं. त्या धुकामध्ये सगळं यांचं केमिकल असतं. त्या केमिकलमुळे काजूचे जे मोहर असतं तेच जळाले पूर्ण. म्हणजे जिकडे एका झाडावरनं 350-400 काजू निघायला पाहिजे, तिकडून फक्त 100 ते 150 काजू निघतात.